मराठा वस्ती मुकुंदनगर येथे 60 वर्षांपूर्वी जीर्ण झालेले सार्वजनिक शौचालय असून हे कधीही ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही। झाडांचे मूळ हे बाथरूममधून लोकांच्या स्वयंपाकघरात भिंतीत शिरले आहे। नागरिकांची घरेही पडण्याची शक्यता आहे। दुर्गंधीमुळे नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे, म्हणून संस्थेच्या वतीने अनेक आंदोलने निदर्शने करण्यात आली। अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी ही पाहणी केली होती। निधी उपलब्ध नाही असे सांगितल्यानंतर खासदार निधीतून संस्थेच्या वतीने 2023-24 मध्ये सुचवलेले असून त्याचे एस्टिमेट जवळपास 65 लाख इतके तयार आहे। जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन हे काम चालू करण्याऐवजी 8.5 लाख रुपयांनंतर 15.5 लाख रुपये 33.5 लाख रुपये दुरुस्तीच करत आहेत। तात्काळ भ्रष्टाचार थांबवण्यात यावा। विभागीय कार्यालय 1 कडून प्रभाग क्रमांक 4 मध्ये आज रोजीपर्यंत झालेली कामे हेड ऑफिस कडूनही झालेली आहेत, तरी 30 कामे विभागीय कार्यालयाकडूनही प्रशासकीय मंजुरी घेऊन काम पूर्ण न करता मक्तेदार आणि अधिकारी यांनी हात मिळवून सर्व कामे अर्धवट करून पूर्ण बिल उचलण्यात आले आहे। हेड ऑफिस आणि विभागीय कार्यालय क्रमांक 1 यांची कामे एकच असून त्याची तात्काळ चौकशी लावण्यात यावी, अन्यथा संस्थेच्या वतीने नग्न व मुंडन आंदोलन महानगरपालिका गेट समोर करण्यात येईल। याला जबाबदार विभागीय अधिकारी, ठेकेदार व संबंधित अधिकारी असतील। सांगायचं लवकर या म्हणून, उद्या लवकर या, मग नाहीतर परत नंतर होत नाही बघा, कारण उद्या आले की साहेब लोकांना सगळ्यांना काढायला लावणार। परदेशी घ्या करून लवकर लवकर सगळं काढणार आहे ते झाड नाही कोण नव्हतं ते माणूस, एक माणूस होता त्याला घेऊन मी तिकडे कसं असतो त्याचे मशीन माझे मशीन होते ना इकडे मुकुंदनगर मराठा वस्ती भागातील जवळपास 60 वर्षापूर्वीचे असलेले सार्वजनिक शौचालय हे आम्ही नवीन बांधण्यासाठी बरेच आंदोलन निदर्शने करण्यात आले। ज्यावेळेस उपायुक्त रवी पवार साहेबांची इथं बदली झाल्या त्यांना आम्ही विनंती करून विजिटसाठी या ठिकाणी बोलवलं होतं। पूर्ण इथली सर्व पाहणी करून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की नवीन बांधण्यासाठी, पण याच्या अगोदर 2022ला 8.5 लाख रुपये निधी मंजूर झाली, पण 20,000चं काम या ठिकाणी झालं नव्हतं। आणि आज रोजी सुद्धा दुरुस्तीसाठी 15 लाख रुपये निधी मंजूर झालेले आहे, पण इथं फक्त दुरुस्तीच होत आहे, कारण हे पूर्ण हे सार्वजनिक शौचालय हे जीर्ण झालेले आहेत। या सार्वजनिक शौचालयामधून झाडं आलेले आहेत, झूम कर झाडं आलेले आहेत आणि हे कधीही डासळून लोकांच्या पलीकडले जे आहेत यांच्या काही कानकुर्ते ह्या लोकांच्या घरामध्ये हे मुळा गेलेले आहेत, कारण कधीही डासळून ह्या लोकांची जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन वेळोवेळी आयुक्तांच्या निदर्शनास आणून देऊन आज रोजीपर्यंत कोणतंही काम होत नाही, तर आम्हाला हे दुरुस्ती नसून नवीन तात्काळ बांधण्यात यावं म्हणून असं मी हे काम चालू व्हायच्या अगोदर पत्रही दिलेलं आहे। संबंधित जे आहेत फत्तेवाले म्हणून आहेत किशोर, त्यांना पत्र देऊन मी आज रोजी 8 दिवस पूर्ण झाले, पण कारवाई कोणतीही झालेली नाही। हे लोक दुरुस्ती करून हे 15 लाख रुपये उचलण्याचं काम या लोकांनी करणार आहे आणि परत 65 लाख रुपये आम्ही ताईच्या कामातून सुचवण्यात आलेलं आहे। त्याचं ही मंजुरी जर झाली तर नवीन बांधण्यात येईल, मग हे 15 लाख रुपये वाया जाणार का नाही। नागरिकांचे जनतेचे पैसे हे उधळपट्टी करण्याचं काम या ठिकाणी अधिकारी करत आहेत। हे काम तात्काळ थांबून आम्हाला हे पूर्ण सार्वजनिक शौचालय जीर्ण झालेले नवीन बांधून देण्यात यावं। जर इथला कुणाचा जीव गेला तर याला झोन अधिकारी, जेवढो आणि महापालिकेचे आयुक्त जबाबदार असतील असा मी इशारा देतो आणि तात्काळ काम हे पूर्ण नवीन बांधण्यात यावं, अन्यथा आम्ही परत एकदा आम्हाला संस्थेच्या वतीने तीव्र असे आंदोलन पूर्ण भागातील नागरिकांना घेऊन करावं लागेल, मी असा इशारा देतो। धन्यवाद।